नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात जी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तुमची झडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामधून सर्वत्र असाल, कुठूनही असाल तरी देखील तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करता येणार आहे. तर बघा, ही जी पदभरती होत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. तर याच्यामध्ये तुमची परीक्षा होणार नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर कुठल्या कुठल्या जागा आहेत संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, 6 कॅडरची या ठिकाणी वेगवेगळी पदं जी आहेत भरली जात आहेत. 6 नंबरचं पद या ठिकाणी भरलं जातं लॅब टेक्निशियनचं, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 6 वेकेन्सी असणार आहेत. कॅटेगरी वाईज इथे वेकेन्सी तुम्हाला पाहता येतील. 12th पास प्लस डिप्लोमा DMLT तुमचा झालेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुमचं या ठिकाणी 17,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्स मेल साठी या ठिकाणी 2 वेकेन्सी असणार आहेत. तुमचं GNM झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता स्टाफ नर्स फिमेल साठी या ठिकाणी 10 वेकेन्सी असणार आहेत. GNM साठी कुठं कुठं पोस्टिंग असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याची माहिती इथे दिलेली आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असेल. त्याच्यानंतर बघा, आता स्टाफ नर्स NHM मेल साठी वेकेन्सी असेल. आता ह्या ज्या वेकेन्सी होत्या 5th FC 5th फायनान्स कमिशन जे आहे त्यासाठी होत्या. बाकीच्या सर्व जे वेकेन्सी असतील त्या आता NHM मधून असतील. तर स्टाफ नर्स मेल या ठिकाणी 1 जागा असणार आहे, त्या ठिकाणी देखील GNM पाहिजे. स्टाफ नर्स फिमेल NHM मध्ये देखील 25 वेकेन्सी असणार आहेत. तर नाशिकमधून ज्यांना ज्यांना या ठिकाणी GNM झालेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, किंवा नाशिकमध्ये ज्यांना जॉब करायचा आहे या ठिकाणी त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तर बघा, जे हॉस्पिटल्स आहेत RH या ठिकाणी पाहू शकता, RH मध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी रुरल ग्रामीण रुग्णालयामध्ये 20,000 स्टार्टिंग पेमेंट त्या पदासाठी असणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट BPHU मध्ये या ठिकाणी वेकेन्सी असेल एनी मेडिकल ग्रॅज्युएट वरती, तर यासाठी 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या सर्व वेकेन्सी असणार आहेत. या ठिकाणी पाहू शकता पोस्टिंग कुठं असणार आहे, प्रोग्रामचं नाव काय आहे, स्टाफ नर्स फिमेल NHM ज्या 25 वेकेन्सी आहेत त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. आता बघा, यासाठी जे ऍप्लिकेशन तुमचे असणार आहेत मूळ कागदपत्रासह तुम्हाला 25/3/2026 रोजी या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. इथे ऍड्रेस देखील दिलेला आहे, जिल्हा परिषद नाशिक ABB सर्कल जवळ. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्याच्याबद्दलची ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला वाचण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येतील. तर यासाठी तुम्हाला फीज जी आहे खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, तुमचं जी सिलेक्शन प्रोसेस असते ती एक्झाम होत नाही, क्वालिफाईंग एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स, त्याचसोबत संबंधित पदासाठी तुमची जर उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे मार्क्स, संबंधित पदासाठी तुमचा शासकीय निमशासकीय किंवा NHMचा काय अनुभव असेल तर त्याचे मार्क्स मिळून तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाते. त्याच्यानुसार तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण डिटेल्स वाचून तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहे. त्याचा ऍप्लिकेशन फॉर्मचा नमुना त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे याच जाहिरातीमध्ये. अजून तुमचे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. ही जी लिंक तुम्हाला याची जाहिरात पाहण्याची आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला शेअर केलेली आहे, तिथून देखील तुम्हाला पाहता येईल, किंवा नाशिक झडपीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल.